Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। साताऱ्यातील फलटणमधल्या डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणाने देशभरात मोठी खळबळ उडाली आहे। या प्रकरणावरून आता राजकीय आरोप प्रत्यारोपणाही धार आली आहे। डॉक्टरची आत्महत्या नसून संस्थात्मक हत्या आहे असा संशय असल्याचं सुषमा अंधारे यांनी म्हटलं होतं। त्यामुळे तरुणीच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून नेमकी काय माहिती समोर येते याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं। हा पोस्टमॉर्टम रिपोर्ट अखेर पोलिसांच्या हाती आलाय। या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये नेमकं काय सांगण्यात आलंय या संदर्भात पोलिसांनी नक्की काय माहिती दिली आहे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय मुंबई तक। पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये डॉक्टर तरुणीचा मृत्यू गळफास घेऊन झाल्याचं स्पष्ट झालंय। डॉक्टरच्या शरीरावर इतर कोणतीही जखम किंवा आघाताच्या खुणा आढळलेल्या नाहीत असं पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे। मात्र असं असलं तरी महिला डॉक्टरच्या आत्महत्येची कारणं नेमकी काय आहेत हे सुद्धा पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे। या प्रकरणाचा तपास फलटण पोलिसांकडून सुरू असून मृत डॉक्टर प्रशांत बनकर आणि PSI बदने यांच्या मोबाईल कॉल डिटेल रेकॉर्ड्स म्हणजे CDR पोलिसांच्या हाती लागले आहेत। तपासात असं समोर आलंय की मृत्यूच्या काही वेळाआधी डॉक्टर आणि बदने यांच्यात फोनवर संभाषण झालं होतं। या कॉल रेकॉर्ड्समुळे तपासाला महत्त्वाचा धागा मिळाल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे। दरम्यान PSI बदनेने आपला मोबाईल फोन अद्याप पोलिसांच्या ताब्यात दिलेला नाहीये, त्यामुळे त्या फोनमध्ये नेमकं काय होतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। डॉक्टर तरुणीने हातावर गोपाळ बदने यांनी अत्याचार केला आणि प्रशांत बनकरने शारीरिक व मानसिक छळ केल्याचं लिहून आत्महत्या केली होती। या घटनेत पोलिसांनी प्रशांत बनकरला अटक केली आहे तर गोपाळ बदने पोलिसांना शरण आला। पण आता या प्रकरणातील आरोपी PSI गोपाल बदने याने शरण येण्यापूर्वी आपला मोबाईल लपवला असल्याचं समोर आलंय। त्याचा मोबाईल अजूनही पोलिसांना सापडलेला नाहीये। या मोबाईलमध्ये अनेक महत्त्वाचे डिजिटल पुरावे असावेत अशी शक्यता व्यक्त केली जाते। तसेच मृत डॉक्टरने लिहिलेल्या पत्रातल्या हस्ताक्षराच्या तपासणीसाठी फॉरेन्सिक प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले आहेत। त्या अहवालाची सुद्धा प्रतीक्षा आहे। त्यातूनही अनेक गोष्टींचा उलगडा होणार आहे। महिला डॉक्टरने गुरुवारी रात्री म्हणजे 23 ऑक्टोबरला गळफास घेत आत्महत्या केली। आत्महत्येपूर्वी या महिला डॉक्टरने आपल्या हातावर काही मजकूर लिहिला होता। यामध्ये तिने निलंबित पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने याने आपल्यावर 4 वेळा बलात्कार केल्याचं म्हटलं होतं। या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती। पीडित महिला डॉक्टर आणि फलटण पोलिसांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून खटके उडत होते। याच कारणामुळे एकमेकांच्या तक्रारी प्रशासकीय पातळीवर करण्यात आल्या होत्या। फलटण पोलीस अटक केलेल्या आरोपींना त्यांचे वैद्यकीय चाचणी करण्यासाठी फलटणचे तत्कालीन पोलीस निरीक्षक आणि महाडिक सातारच्या जिल्हा आरोग्य विभागाकडे येत होते। त्यानंतर चौकशी समिती समोर पोलीस अधिकाऱ्यांवर महिला डॉक्टरने अनेक गंभीर आरोप केले होते। आता या संपूर्ण प्रकरणात पुढे काय होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र तुम्हाला एकंदरीत या सगळ्या प्रकरणाविषयी काय वाटतं, तुमची मतं काय आहेत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब सुद्धा नक्की करा। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।